श्रावणातला पहिला सिंहगडचा ट्रेक अतिशय सुंदर झाला. नमस्कार मित्रांनो, रवी करंदीकर. श्रावणाची सगळी मजा आज अनुभवायला मिळाली. म्हणजे बसमधनं उतरल्यानंतर मी रेनकोट घातला, 4 पावलं गेलो आणि मग रेनकोटची सगळी बटणं उघडली, वरचं सगळं टोपी वगैरे अशी मागे टाकली आणि चालायला लागलो. नंतर मग कधीतरी रेनकोट काढून ठेवला. मग कळे ना की तो कसा ठेवायचा, मग असा एकदम पांघरून घेतला, गुंडाळला, बाया गुंडाळल्या, सॅकवर टाकला. तर असं करत करत रेनकोट हातामध्ये होता, वर होता, सॅकमधनं बाहेर काढलेला होता, पण तो वापरायची वेळ केव्हा तरीच यायची आणि तो घातला की लगेच पाऊस गायब व्हायचा आणि असं छान कोवळं ऊन पडायचं. असं पूर्ण गड चढत असताना हाच अनुभव परत 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 येत होता. तर त्यामुळे ज्याला श्रावण म्हणतात ना की ऊन पावसाचा खेळ, तसा ऊन पावसाचा खेळ शेवटपर्यंत चालला होता. गडावर गेल्यानंतर जरा थोडी सर आली, परत रेनकोट काढला. म्हणजे आज पाऊस इतका नाजूक आणि इतका बारीक होता ना की पावसामध्ये मी भिजलो नाही. मध्ये मध्ये जो रेनकोट घालायचो आणि तो काढायला जो आळस करायचो ना, तर तेवढ्या वेळामध्ये जो घाम यायचा ना, त्या घामाने माझा शर्ट जरा दमट झाला. तर पावसामुळे अजिबात भिजलो नाही मी. तर असं सगळं अतिशय हलकं फुलकं सुंदर वातावरण होतं आणि ते मी आज अतिशय एन्जॉय केलं. आणि मला पहिल्यांदा ही जाणवली गोष्ट की या श्रावणामध्ये चढताना अजिबात कष्ट होत नाहीत बरं का, अजिबात कष्ट होत नाहीत. आणि आजूबाजूचं जे सुंदर वातावरण असतं ना, त्याच्यामुळे आपल्याला समजा श्वास लागला तरी सुद्धा तो केव्हाच गायब होतो. फक्त काय झालं, उतरताना मध्ये मला माहिती नाही केव्हा पाऊस येऊन गेला, पण मध्ये थोडा पाऊस येऊन गेलेला होता आणि वाट जरा अशी ओली झालेली होती आणि नकळत मी जरा असे पाय आखडून उतरत होतो असं माझ्या लक्षात आलं. काय होतं, मी चपला घालतो ना, त्या चपलेला असं काय ग्रीप बीप नसते, त्यामुळे प्रत्येक पाय असा बघून टाकावा लागतो. त्यामुळे मी अगदी हळूहळू उतरतो. ही पहिली गोष्ट झाली. पण ते जे पाऊल टाकतो ना, ते सुद्धा जपून बघून, हा इथे टाकू का तिथे टाकू, असं करत करत येतो. तर हे करत असताना ना केव्हा तरी असे पाय माझे अवघडले गेले आणि नंतर मी बराच वेळ तसा अवघडलेल्या पायांनी चाललो असं मला जाणवलं होतं. त्याच्यानंतर काय झालं की सकाळी चढताना जरा वाटेवरनं असं झुळू पाणी वगैरे वाहत होतं, पण उतरताना काय असं झुळू वाटेवरनं पाणी वाहत नव्हतं, पण डोंगर सगळा ओला होता. तर एक जो अवघड पॅच आहे ना, तर तिथे का कुणास ठाऊक माझा असा जरा कॉन्फिडन्स डळमळीत झाला. म्हणजे मी असं धरून असा आलो, पण म्हणजे असं नेहमीच असा मी कम्फर्टेबली ढांग टाकून जातो ना, तसं ढांग टाकून कम्फर्टेबली गेलो नाही. कारण मला जरा घसरू वगैरे अशी एक मनात भीती निर्माण झाली आणि त्याच्यामुळे माझा आत्मविश्वास असा डळमळीत झाला. आणि त्यावेळेला कुणीही नव्हतं, म्हणजे येणारही कुणी नव्हतं, उतरणारही कुणी नव्हतं. आणि मग मी उतरून गेलो आणि मग मी खाली उभा राहिलो. तर त्या वाटेने मी खाली गेल्यानंतर एक जोडपं आलं, त्याच्यानंतर वरून उतरणारही 1-2-3 मुलांचा ग्रुप आला. मी त्यांना बघतोय, मी त्यांना सांगितलं की तुम्ही हे कसं चढताय कसं उतरताय हे बघायला मी थांबलोय. तर सगळे तरुण होते. इतक्या कॉन्फिडंटली, इतक्या सहज ते चढले आणि उतरले ना की एक क्षण मला आपला आत्मविश्वास तिथे डळमळीत झाला. याची खरं सांगतो बरं का, जरा लाज वाटली, लाज. पण मी त्यांना मोकळेपणाने सांगितलं की अरे मी इथनं उतरताना जरा माझी तंतरलेली होती, माझा आत्मविश्वास असा डळमळीत झालेला होता, म्हणून मी हे बघत थांबलेलो आहे.
तर हे मी म्हटल्यानंतर ती बोला, अरे नाही आजोबा, हात देऊ का, हात देऊ का. अरे यंग मुलं इतकी प्रेमळ होती, इतकी पटापट पटापट उतरत होती, पण माझ्याकरता थांबून मला हात देऊ का, हात देऊ का म्हणायला लागले. म्हणलं अरे नाही यार, हात वगैरेची आवश्यकता नाही आहे, तुम्ही जा तुमच्या वेगाने, मी माझ्या वेगाने हळूहळू एक एक पाऊल टाकत टाकत येतो. मी जरा ओशाळल्यासारखा झालो बरं का, की त्या ठिकाणी असा आपला आत्मविश्वास डळमळला. नाही तर माहिती आहे ना, मागच्या पावसाळ्यामध्ये माझा जरा बॅलन्स जात होता आणि आपला बॅलन्स आता आपल्याला पूर्वीसारखा सांभाळता येत नाही. याच्यामुळे एक दोन, कदाचित 2-4 वेळेला असं झालेलं होतं की माझी तंतरलेली होती उतरताना. आणि एकदा तर मी चक्क हात धरून आलेलो होतो एका मित्राचा, नेहमी येणारा, मला भेटला, मी चक्क एकदा हात धरून आलेलो होतो. पण त्याच्यानंतर तो पावसाळा संपल्यानंतर मी बराच सुधारलो. और काय वाऱ्याने पाणी होतंय. हा, येताना मी रेनकोट घातलेला होता, कारण काय माहिती आहे का, वर खूप गारवा होता आणि उतरतानाही बराच वेळ गारवा होता. आत्ताही गार हवा आहे, गार वारं सुटलेलं आहे. तर त्यामुळे मी काही वेळ रेनकोट ठेवलेला होता, जरा उबदार वाटावं म्हणून, पण नंतर ते पटकन लगेच गरम व्हायला लागलं, मग मी काढून ठेवला तो. हां, तर सांगत काय होतो, तर मागच्या पावसाळ्यानंतर मी जरा माझा बॅलन्स सुधारला. तेव्हा मग मी ही जी ट्रेकिंग पोल वापरतो ना, हा ट्रेकिंग पोल मी तेव्हापासून वापरायला सुरुवात केली. मग मध्ये असंही झालं की ट्रेकिंग पोलवर आपली जरा जास्तच भिस्त आहे, आपण त्याच्यावर जास्तच वजन टाकतो आणि आपला तो ट्रेकिंग पोल राहिलेला नाही आहे, ती आपली कुबडी झालेली आहे असं मला मध्ये जाणवल्यानंतर मी तो जरा म्हणजे त्याच्यावर वजन टाकणं बंद केलं होतं आहे ना. तर अशा सगळ्या गोष्टी घडल्या आहेत. बघा आत्ता काय सुंदर ऊन पडलेलं आहे ते, आहे ना. वा, असं सगळं तजेलदार दिसतंय. बघितलं ना माया माग झाला डीम झाला प्रकाश. तर मगाशी काही क्षण बघितलं ना, असं तेजपुंज प्रकाश पडलेला होता, तो हिरवा रंग आहे, तो कसला तेजस्वी दिसत होता. आता परत डल झाला तो. तर हा जो श्रावणाचा खेळ आहे ना, तो आज खूप अनुभवला. फक्त काय झालं, कशामुळे झालं मला माहिती नाही. सकाळी मी जे यूट्यूब लाईव्ह करतो ना गडावर गेल्यानंतर, ते पुरं फ्लॉप गेलं. नमस्कार मित्रांनो, रवी करंदीकर सिंहगड किल्ल्यावरून यूट्यूब लाईव्ह करतोय. आणि सगळ्यात कमाल म्हणजे आता अजिबात पाऊस नाही आहे, पाऊस पूर्ण उघडलेला आहे. म्हणजे तसा मी पायथ्यापासून वर येत असतानाच पाऊस उघडलेला होता. किल्ल्यावर आल्यानंतर थोडा वेळ पाऊस होता, पण आता एकदम स्वच्छ उघडलेला आहे. ढग आहेत, सगळीकडे ढग आहेत, पण पाऊस नाहीये. खरं स्पीड चांगला होता, पण का कोणास ठाऊक ते यूट्यूब लाईव्ह करायला माझा मूडच लागला नाही, मला काय बोलायला सुचलंच नाही. बरं, मी काय असं आधी ठरवून वगैरे बोलत नाही. माझं कसं आहे, आता हा सुद्धा मी व्हिडिओ करतो ना, एक कॅमेरासमोर बसल्यानंतर जे मनात येईल ते बोलतो, त्यामुळे काही वेळेला प्रॉब्लेम होतो की रिपिटेशन होतात त्या. पण काय विषय ठरलेला असतो ना, कारण तो आपण अनुभवलेला असतो, तो मी दिवसभर अनुभवलेला आहे. श्रावणातला ऊन पावसाचा खेळ मी आज दिवसभर अनुभवला. आणि त्या ऊन पावसाच्या खेळामध्ये खरं तर सिंहगड चढणं आणि उतरणं हे खूप हलकं फुलकं झालेलं होतं. त्याच्यामध्ये मी सांगितलं तुम्हाला की मधल्या एका पॅचमध्ये जरा माझा कॉन्फिडन्स ढळलेला होता, पण नाहीतर मी असा खूप मजेत उतरलो, बाकी सगळा मजेत उतरलो होतो. तर खूप छान वाटलं ते. तसं मी काही व्हिडिओ वगैरे पण काढले, काही फोटो वगैरे पण काढले, पण खरं सांगतो माझी तंद्री लागलेली होती. चढतानाही आणि उतरतानाही माझी तंद्री लागलेली होती ती. बरं, आज गर्दी पण नव्हती, त्यामुळे बराच वेळ असं मागे पुढे कुणी नसायचं, कुणी मागून पुढे जायचं नाही किंवा असं काही गर्दी बिर्दी काही नव्हती ती. त्यामुळे बहुतेक वेळेला तसा मी एकटाच होतो.
एक दोन ग्रुप भेटले, त्यांच्याशी 4 गप्पा झाल्या होत्या. हा, पण येताना मात्र एक फार छान मेटावर मी बघितलं, तिथे मला बसून ती माझी जी 2 आवडती झाडं आहेत ना, तर त्यांच्याकडे बघत मी बसलो. कारण आता येताना असा छान प्रकाश पडलेला होता आणि ती झाडं पण छान दिसत होती. दूरवरचं खडक वाचल्याचं पाणीही खूप छान दिसत होतं. म्हणून मी तिथे म्हटलं जरा थोडा वेळ बसून हे निसर्ग सुख अनुभवूया, म्हणून मी तिथे बसलो. तेवढ्यात काय झालं की एक मुलगा आणि मुलगी आले आणि त्याच्यामध्ये ती मुलगी त्या मुलाचे फोटो काढत होती. तर हे बघून मला नवल वाटलं. साधारणतः काय असतं की मुली अशा पोज वगैरे देतात, त्यांना ते सुचतं ऑटोमॅटिकली, त्यांच्या त्या रक्तातच असतं ते, आणि मग मुलं फोटो काढतात. तर इथे ती मुलगी फोटो काढत होती. तर आणि ती ज्या प्रकाराने फोटो काढत होती आणि ती जे काय कंपोज करत होती ना, त्याच्यावरनं मला लक्षात आलं की अरे या मुलीला ना ही चांगली फोटोग्राफर आहे. तर ती थोडी वर आल्यानंतर माझ्या जवळ आल्यानंतर मी तिला विनंती केली की अरे माझे फोटो काढतेस का? मी तुमचं सगळा फोटोग्राफीचा सेशन मी बघितला, तर तेव्हाच मी ठरवून ठेवलं होतं की तुला विनंती करायची. तर ती मुलगी म्हणाली की हो काढते की, आनंदाने म्हणाली. पण मी ते तिला म्हणलं की पण मला एक सांग की तू त्या मुलाचे फोटो काढत होतीस. खरं तर मी नेहमी मुलं मुलींचे फोटो काढताना बघतो आणि तू तर फोटोजेनिक आहेस, तरी तू का फोटो काढत होती? अरे नाही, मला फोटो काढायला आवडतं आणि मी ताई आहे आणि हा माझा सख्खा लहान भाऊ आहे. अरे किती वर्षाचं अंतर आहे. मला तर ते दोघं जण सारखेच दिसले. 4 वर्षाचं अंतर होतं. तर ती म्हणाली की मला फोटोग्राफी करायला आवडते आणि म्हणून मी माझ्या भावाचे फोटो काढत होते. इतके प्रेमाने, इतके क्रिएटिव्ह, इतके सुंदर फोटो काढले ना, इतके सुंदर कॉम्पोजिशन्स. मी त्या ठिकाणी लोकांना फोटो काढताना बघितले, मी माझे फोटो काढून घेतलेले आहेत. पण ती जे फोटो काढत होते ना, खरंच सुंदर होते. तर मी तिला विनंती केल्यानंतर तिने पण माझे 1-2 फोटो काढले. ते मला आवडले. ते मी लावतो इथे, बघा, ते छान फोटो काढलेले. आणि मला हे खूप आवडलं की अरे बहीण भाऊ. बरं, ती म्हणजे ती तशी लहान नव्हती. ती आता ऑलरेडी इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरला होती. म्हणजे तसे ते मोठे होते, पण तरी पण बहीण भाऊ दोघं जण मिळून आले. हे बघून मला फार बरं वाटलं. वा 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 वा. तर अशी प्रेमळ ताई होती. ती आपल्या दादाचे फोटो काढत होती आणि फार छान फोटो काढलेले होते तिने. तर असे आणि छत्रपती संभाजीनगरवरून एक मुलांचा ग्रुप आलेला होता. 3-4 मुली होत्या आणि 1-2 मुलं होती. अरे नाही, मला वाटतं एकच मुलगा होता. तर ते असे काल रात्री ट्रेनमध्ये बसून सकाळी पुणे स्टेशनवर उतरले आणि पहिली बस पकडून सिंहगडवर आले ते. आणि इथून आता ते रायगडला जायचा त्यांचा प्लॅन आहे. लहान मुलं बरं का, अशी कॉलेजमधली वगैरे. तर ह्या तरुण मुलांना हे असं गड वगैरे बघावेसे वाटतात आणि त्यांचे पालक त्यांना सोडतात आणि ते येतात. हे बघून मला खूप बरं वाटतं. एकदा मला वाटतं मागच्या शुक्रवारी उतरताना फार गंमत झाली बरं का. एक मुलगा दुसऱ्या मुलाला, ते बहुतेक कॉलेजमधले एकाच वर्गातले होते, तर तो त्याला म्हणाला, काय लक्षात नाही का, गड आला पण सिंह गेला. असं तो आपल्या पुढच्या मित्राला म्हणत होता. तर मी ते ऐकलं की गड आला पण सिंह गेला. मी म्हटलो हो, आणि मग आधी लगीन कोंडाण्याचं. हा, आधी लगीन कोंडाण्याचं, मग रायबाचं. चौथीचा धडा. तर तरुण मुलांना हे सगळे धडे, या सगळ्या महाराजांच्या गोष्टी अजून लक्षात आहेत आणि इथे गडावर आल्यानंतर त्यांना ते आठवतात. बघून फार बरं वाटतं ते. वा. नाही, काय आहे, आता मी लहान असताना आपलं जगच एवढं होतं, पण आता या मुलांचं जग इतकं विशाल आहे. त्यांचं लक्ष वेधून घेणाऱ्या इतक्या गोष्टी आहेत, त्यांचे इंटरेस्ट सुद्धा इतके वाईड आहेत ते. तर त्याच्यामध्ये हे सुद्धा त्यांच्या स्मरणात आहे. हे बघून बरं वाटतं ते, है ना, बरं वाटतं ते. वा. तर मजा आली आज. श्रावण, आहा, रम्य. श्रावणातला पहिला सिंहगडचा ट्रेक, आहा, फार सुंदर झाला. दाखवतो सिंहगड तुम्हाला, बघा.
बघितलं ना किती चकचकीत ऊन आहे ते, है ना? एवढा चकचकीत पण दिवसभरामध्ये पहिल्यांदाच बरं का. चला तर या आठवड्यातनं एकदा तरी सिंहगडवर या. अरे मजा येते.